यू नो वॉट, मला असं वाटायचं की फक्त ज्या सुंदर मुली असतात ना त्यांनाच काहीतरी त्यांचे मिस्टर किंवा बॉयफ्रेंड्स वगैरे असं सरप्राईज देतात म्हणून. मी तर अशी ॲव्हरेज आहे, ठीकठाक आहे दिसायला, खूप सुंदर नाही आहे, काही नाही आहे. बट स्टील माझ्यासाठी पण माझ्या मिस्टरांनी आमच्या 6th वेडिंग ॲनिव्हर्सरी निमित्त खूप मस्त असं सरप्राईज अरेंज केलं आहे. ॲक्च्युली ते मला सरप्राईज नाही म्हणू शकत, मला दिसलेलं पण आहे, लपवलंच अशा जागी माझ्या साध्या बोळ्या नवऱ्यानं की ते माझी नजर गेली, कारण की मला काहीतरी खुरापत ते करत आहे असं लक्षात आलं होतं. तर ना मी ओपन पण करून पाहिलं, तर खूपच सुंदर असं मिनी मंगळसूत्र केलं आहे. मला मी दाखवतेच तुम्हाला पुढे डिझाईन. जेव्हा आता आम्ही डिनरला चाललो आहे तर तिथे त्यांचा प्लॅन आहे मला ते द्यायचं. मी आज बोलली की आज आपण डिनरला नाही जाऊ, कारण की दुसऱ्या दिवशी माझा लागोपाठ बर्थडे असतो, तर मग एकचदा जाऊ असं होतं. तर त्यांनी जेवढा फोर्स केला ना त्याच्याहून मला वाटलंच होतं की काहीतरी स्पेशल आहे, म्हणून मी म्हणते की जाऊया डिनरला. तर आता तिथे ते देतील, तर मी ऑफकोर्स रिॲक्शन तर अशी देणार की मला माहीतच नाही, पण मी गळा खाली ठेवूनच जात आहे, कारण की ते तिथे मला ते विअर करून देणार आणि ती डिझाईन तुम्हाला पण दाखवते कशी वाटली ते पण सांगाल. आणि तुमचे पण मिस्टर तुमच्यासाठी अशाच काहीसं सरप्राईज अरेंज करतात का ते पण नक्की सांगा. आता किस्सा कर बरोबर. एक साइड ले लो बालों को, एक साइड ले लो. आलेली. पण तुम्ही माझ्यासाठी सरप्राईज अरेंज केलं ना, मला खूप आवडलं. वेलकम. कुठे लपवलं होतं तुम्ही, मला सापडलं पण नाही. बरोबर आहे जागा लपवाची. वा वा वा, क्या बात. आवडलं ना? खूप. पैसा वसूल. बस बिलकुल. जमलं, डन. थँक्यू. साधा बोडा माझा नवरा. जस्ट लुक ॲट द डिझाईन. वाव. मॅथ्स टीचर आहे ना, त्याच्यामुळे इन्फिनिटी साईंगवाला बढिया, खूपच सुंदर दिसते, बघू शकता.